काय घेणार आहे? कांदा एडिट करायच्या टाइमला आहे ना तुम्हाला फोन करेल आणि लावली खाली. एवढे नाव आठवण नाही राहणार कुठे काय. काय भांडे भांडे होते आमच्याकडे. मसाला विकतो बघा. मसालावाला सुका मसाला. तेव्हा पायात ते मंगळसूत्र दोरले विकते. पानवाली पिशवीवाला. इकडे पूर्ण माहिती लिहिली आहे बघा. लेदर पैठण ड्रेस पुन्हा पालघर जेवले. हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. सो आता आम्ही आलो आहोत राजुरीला बिकॉज थोडं काम होतं आम्हाला इथे. सर इकडे पण आम्ही एक विजिट केला होता. सो मार्केटमधून मी हे सगळं काही आय मीन टू से रेकॉर्ड करत होती. आणि आता हा न्यू ब्लॉग कसा असणार आहे बघूया आपण. तर मी थोडंफार रेकॉर्ड केलं आहे, तर तुम्ही पण बघा आणि व्हिडिओ एन्जॉय करा. तर गाईज, दिस इज द वीकली मार्केट ब्लॉग. तुम्हाला चांगले वाटत आहेत गावचे म्हणून मी विचार केला बाकीचे पण जेवढे व्लॉग्स आहेत मी सगळं एक एक करून टाकू. अजून पण माझ्याकडे थोडे व्हिडिओज आहेत बिकॉज मी पण खूपच टाईम नंतर आय मीन टू से 20 years नंतर गावाला व्हिजिट करत होती, तर मी सगळं रेकॉर्ड केलं आहे. आजी गाडी तोडताना आमची काय बोलते? मरण येऊ दे म्हणते. कधी आता बोलते दिलं नाही, आपण दिलं नाही आणि ब्रेक मारला. आजीला आजी गाडी तोडता का म्हणलं आमची. काय खरं नाही बाई. असे करतात लोक. अरे तर हा एक फनी इन्सिडेंट झाला होता जाताना बिकॉज खूपच रश होता मार्केटमध्ये. तर तसं तर माझे पप्पा कुठे फिरायला घेऊनच जात नाही. त्यांनी कुठे फिरायला घेऊन चला म्हटलं तर आता एवढ्या वर्षांनी 2 decades नंतर पण गावाला आम्हाला फिरायला घेऊन. तसं तर आमचं पण काही पर्सनल काम होतं तिथे म्हणून आम्ही गावाला गेलेलो. जास्त नाही 2 या 3 days साठीच गेलो होतो बिकॉज आय डोंट थिंक सो ह्याच्यापेक्षा जास्त राहण्याची माझी तरी कॅपॅसिटी आहे गावाला. तर चांगलं होतं पूर्ण प्रवास वगैरे. इथून जाताना थोडासा त्रास झाला पण ठीक आहे. पूर्ण जो ब्लॉग आहे तो तुम्हाला कसा वाटतोय प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. मी सगळे कमेंट वाचते. आणि लास्ट कमेंटमध्ये एकाने लिहिलं होतं की तुमच्या पाठीमागे वाघ लागला आहे का, एवढं घाईघाईत ब्लॉग बनवत आहेत. तर आमच्या पाठी वाघ तर नाही लागला आहे पण येस आम्ही खूपच एक कमी डेडलाईन यामुळे टाईमलाईनमध्ये आम्ही इथे आलो होतो. तर आम्हाला लवकर परत मुंबईला पण पोहोचायचं होतं. खूपच कमी टाईम होता. तर वाघ म्हणजे माझं आहेत काही तर कामं ज्याच्यामुळे आम्हाला लवकर धावत परत यावं लागलं काही कमिटमेंट्समुळे. तर ब्लॉग कसा वाटतो आहे पुढचा तुम्ही नक्की बघा आणि मला कमेंट्समध्ये सांगा. आम्ही आता राजुरीला पोहोचलो आहोत आणि इथे माझे पप्पाचे एक फ्रेंड आहेत, त्यांचे नेबर. तर त्यांच्याशी आम्ही भेटलो. मी तर फर्स्ट टाईमच भेटत होती सगळ्यांना. तर त्यांच्या घरी पण आम्ही गेलो. त्यांनी आम्हाला खूप चांगलं वेलकम केलं. आणि तिथे रोडचं पण काम चालू होतं. तर तिथे एक स्कूल आहे, जिल्हा परिषद स्कूल. तर तिथून मधून त्यांनी आम्हाला शॉर्टकटनी त्यांच्या घरी ते घेऊन गेले होते. आय डोंट नो आता ते काम चालू आहे की नाही बिकॉज त्याला खूप टाईम झाला आहे. तर खूपच चांगला आमचा जो आहे प्रवास झाला होता.
स्कूल ही जी स्कूल होती जिल्हा परिषद स्कूल आय मीन टू से खूपच मोठी स्कूल होती. खूपच मोठी म्हणजे मुंबईमध्ये एवढ्या मोठ्या मोठ्या स्कूल्स जे आहेत स्पेशली गव्हर्नमेंट स्कूल्स कमी बघायला भेटतात. पण ही स्कूल खूप मोठी होती. याचं ग्राउंड खूप मोठं होतं आणि तिथे खेळायची खूप सारी जागा होती. ग्रीनरी मेन म्हणजे खूपच खूप खूप ग्रीनरी होती आणि खूप म्हणजे स्पेशियस होतं खूप आणि खूप सारे क्लासरूम्स होते आणि खूप जागा होती तिथे. म्हणजे असेंब्लीसाठी तर खूपच मोठी जागा होती. स्पोर्ट्स डे असो या कुठला पण फंक्शन स्कूलला करायचा असो इथे खूप मोठी जागा होती. खूपच चांगलं स्कूल होतं हे आणि सुट्टी असल्यामुळे स्कूल जे आहे ते बंद होतं. पण मला ही खूपच शाळा आवडली बिकॉज मी तरी फर्स्ट टाइमच कुठली तरी अशी जिल्हा परिषद स्कूल बघत होती. आतून तर नाही बघितली पण बाहेरून बघितली. खूप चांगली स्कूल होती ती. आणि आता आम्ही इथे पोचलो आहोत. इथे थोडं कन्स्ट्रक्शनचं काम चालू होतं रोडचं. तर आम्ही इथे अंकल जे आहेत त्यांच्या घरी आलो होतो आणि तिथून आम्हाला एका ठिकाणी थोडंसं जायचं होतं. समर्थ गव्हर्नमेंट हॉस्पिटल जिल्हा परिषद स्कूल आहे. तुम्ही बोलला ना.
बाजार खचाखच पब्लिकने भरलेला आहे. लोक वांगी, दोडकी, भेंड्या, हा पडवळ, बघ गाजरं पण आहेत, कांद्याची पात आहे, टमाटे आहेत, कोथिंबीर आहे हिरवी हिरवी, बघ शेपूची भाजी पण आहे ताजी. हा हा काय काय लागतं बघ, आजी लसूण विकतायत. हा चला आता नाही, पण नाही ते विकायला. काय करायचं नाही तर झालं. राहणार ना एक दिवस. बरंच काढलंय मी जाताना. सगळ्या गावी एक एक बाजार भेटेल. नाही आजचा दिवस आहे.